आणि आता बातमी आहे पंढरपूर संदर्भात। वाराणसी आणि उज्जैनच्या धर्तीवर आता पंढरपूरचाही विकास होणार आहे। महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर पंढरपूर कॉरिडॉरच्या कामाला पुन्हा एकदा वेग आलाय। या प्रकल्पाचा काही तपशीलही आता समोर आलाय। पाहूया त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। काशी आणि उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉरही प्रस्तावित आहे। पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या कॉरिडॉरचा तपशील आता पुढे आलाय। मंदिर परिसराच्या आसपासचा परिसर मोकळा करण्यात येणार आहे। कॉरिडॉरमुळे विठ्ठल मंदिराची आणि चंद्रभागा नदीची भव्यता वाढेल। नगर प्रदक्षिणा, मंदिर परिसर आणि चंद्रभागा नदीकडे जाणारे रस्ते मोठे होतील। मंदिर परिसरातल्या गर्दीचं नियंत्रण होण्यास मदत होईल। कॉरिडॉरमध्ये वारकरी भक्तांसाठी निवारा केंद्र, भजन कीर्तन व्यवस्थेसाठी स्वतंत्र हॉल उभारण्यात येणार आहे। फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याने कॉरिडॉरचा विषय चर्चेत आलाय। अशातच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबईत विधिमंडळ गटनेता निवडीच्या वेळेस पंढरपूर कॉरिडॉरचा उल्लेख केला आणि परत एकदा कॉरिडॉरच्या चर्चा पंढरपूरभोवती घोंगावताना दिसत आहेत। हाच तो संपूर्ण मंदिर परिसर आहे की ज्या ठिकाणी कॉरिडॉरची निर्मिती होणार आहे। विठ्ठल मंदिराच्या चारही बाजूने रस्ते मोठ्या प्रमाणावर विकसित करणे, भाविकांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देणे, यासाठी मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध करून देणे आणि काशी आणि उज्जैनच्या धर्तीवर भव्य दिव्य अशा कॉरिडॉरची निर्मिती करणे, खरं तर हाच भाजपच्या अजेंड्यावरचा विषय। मंदिराभोवती असलेल्या 20 एकर परिसरावर हा कॉरिडॉर विकसित होईल, पण यामुळे 300हून अधिक घरं बाधित होण्याची शक्यता आहे। कॉरिडॉरच्या कामामुळे मठ, धर्मशाळा, शिंदे आणि होळकर अशा मराठी सरदारांनी बांधलेले टोलेजंग वाडेही हटवावे लागणार आहेत। घरांची पडझड होऊ नये आणि व्यवसायाचं विस्थापन होऊ नये यासाठी काही स्थानिक नागरिकांनी कॉरिडॉरला विरोध केलाय, पण काही जणांनी या कॉरिडॉरचं स्वागतही केलंय। जी वारकरी मुख्य इथला मुख्य फॅक्टर आहे त्याला घेऊन नदी पलीकडे असं अनेक पूल बांधून, दर्शन मंडप बांधून, अनेक सुविधा करून या स्वरूपाचा विकास व्हावा। तुम्ही विकास कामाखाली जर उद्ध्वस्तीकरण करत असाल तर याला आमचा पूर्ण विरोध आहे। विकासाची गरज तर आहे, पण लोकांचे घरं उद्ध्वस्त करून विकास करणे हे बरोबर नाही। इथे हजारो लोक रोज येतात आणि त्यांच्या सुखसुविधांसाठी कॉरिडॉर तर झालाच पाहिजे, पण इथे जी जुनी वस्ती आहे आपली त्यांना सुद्धा धक्का न लागता याचा विकास झाला पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे। व्यवसाय वाढेल असं म्हणतात, काशी उज्जैन यांचे आकडे सांगतात, पण पंढरपूर आणि तिकडच्या भागात फार फरक आहे। तिकडं मल्टी स्टोरेजमध्ये व्यवसाय चालतो, इथं आपलं ग्राउंड लेवलला दुकान चालतं। त्यामुळं हे जे सांगतायत की तुम्हाला आम्ही दुकानाला दुकान देतो, हे करतो, तर दुकान ते असं व्यापारी संकुलात देणार आहे, ते काय आपल्याला मान्य नाही। पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत चंद्रभागा नदीवर पादचारी सेतू तयार करण्यात येणार आहे। मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांचं अतिक्रमण काढून सुशोभीकरण होणार आहे। शहरातल्या मोकळ्या जागांमध्ये वारकऱ्यांच्या हितासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहे। पंढरपूर कॉरिडॉर हा पंतप्रधान मोदी आणि महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। राज्यात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार आलंय, त्यामुळे या कामाला आता वेग येण्याची शक्यता आहे। संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।